पहिल्या प्रयोगापासून आता 4444 काय नाटकात बदल झालेला आहे म्हणजे निर्माते बदलले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काय बदल झाला? काय झालंय, निर्माते बदलल्यामुळे काय झालं, सेट बदलला, म्युझिक बदललं. आधी अजय अतुलने केलं होतं, मग ते अधिकार असतात ना निर्मात्याकडे. त्या सेकंड टाइमला पण आम्ही अजय अतुलला बोलवलं होतं, पण अजय अतुल खूपच व्यस्त होते. मग अशोक म्हणजे पत्की काकांनी केलं, त्यांनी पण सुपरहिट केलं सेकंड पण. सलग 20 वर्ष नाटक सुरू आहे. माझ्या मते हे एकमेव उदाहरण असेल भरत की एकच कलाकार एकच नाटक इतकी वर्ष करतो. माझ्या बघण्यात तरी कुठलं उदाहरण दिसेल? माझ्या पण मी पण मुद्दामच या दृष्टिकोनातून विचार करतो, अभ्यास करतोय. तर आपल्याकडे 4-5 अशी नाटकं आहेत जी एक नाटक एक कलाकारून फेमस आहेत. पहिलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे पणशीकर काका, तो मी नव्हेच. तो मी नव्हेच. म्हणजे पणशीकर काकांना नाव घेतलं की तो मी नव्हेच आलंच पाहिजे. त्यांनी बाकीची नाटकं केलीत त्यांनी, पण त्यापैकी सगळ्यात गाजलेलं. आणि नंतर विजू मामा आपली विजय चव्हाण आणि मोरूची मावशी. आता तुम्ही करता त्याच्याबद्दल बोलणारच होता पण. आणि मग वस्त्रहरण बाबूजी करायचे, बाई कोणच नाही आता सगळे करतात. तर मला वाटते माझ्या अभ्यासाप्रमाणे पणशीकर काकांनी 2300च्या दरम्यान प्रयोग केलेत. 2300 एक नाटक एक कलाकार म्हणून. नंतर विजू मामाने 2200 शो केलेत, मोरूची मावशी. आणि मच्छिंद्र कांबळेंचे म्हणजे बाबूजींचे पण जास्त झालेत, ते मला वाटते 4200 आणि काहीतरी हे झालेत. अच्छा, आता आपण 4444 करून पुढे चालूच आहे अजून असणार. रेकॉर्ड म्हणून केलं की ते नाही होत गेलं. आपण असं रेकॉर्ड हा डोक्यातच नाही विषय. आता लकीला मी बघतो तरी आता हा कुठे करूया, आता जवळ आली तो आकडा जवळ आलाय, तर 15 ऑगस्ट ठरलं करायचं. आणि नाटक पण 15 ऑगस्टलाच लॉन्च झालं होतं. 15 ऑगस्टला आल्यामुळे आम्ही 15 ऑगस्ट ठरलं. पण लकीली 15 ऑगस्ट 2002ला आलं होतं. 2002 म्हणजे त्याची टोटल 4 येते. 15 ऑगस्टला आता 2024ला आपण करतोय, पण ते 2002 आणि ते 2024 त्याला होतं 22 वर्ष, त्याचाही आकडा 4 येतोय. अच्छा, नाटकात पण मी 4 भूमिका करतोय. अरे वा. आणि प्रयोग क्रमांक आहे 4444. फक्त तो 4 वाजता लावला नाही एवढंच फरक.